नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो ही छान संघाय. होती खरं तर. बुद्धा ब्रॉडकास्ट बसायला यूट्यूब पाहिजे. चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गासाठी हां, मी आपल्या सर्वांचा कल्याण मित्र मैत्रीय घोष इथे व्हिडिओ आयुपाल कॉल करतो. महास्तवीर अनुमोदन घेऊन आलो आहे. बुद्धभूमी कानेरी गुफा ही अरहंतांची भूमी आणि अरहंतांच्या भूमीत आज नव्याने काशाय वस्त्र परिधान करून बुद्धं शरणं गच्छामीचा उद्घोष करीत करीत आज बुद्ध गुंफा 69 या वातावरणात आपण इथं आलेलो आहोत. बुद्ध लेणीचा हा परिसर पाहताना, जाणताना, अनुमोदन करताना ही जी आपण लेणी बघत आहात आणि लेणीचा परिसर आहे, कोण जाणे, ही 69 अर्थात 69 नंबरची ही बुद्ध लेणी आहे. आणि आपण पाहत आहात की या बुद्ध लेणीच्या आत भिक्खू राहत होते आणि भिक्खू साधना करून बाहेर आल्यानंतर दोन्ही साईडला, जिथे आता हे भिक्खू बसून चर्चा करत आहेत, दोन्ही साईडला बसून आपल्याला मिळालेलं ज्ञान मंगलमैत्रीच्या रूपाने साऱ्या जगाला देण्याचं काम करतं. त्याला मंगलमेत्ता म्हणतो आपण, की ध्यान साधनेच्या अंतिमतः या साऱ्या सत्वांना, चराचरातील साऱ्या सत्वांना हे तथागता अनंत रूपाचं दीर्घ आयुष्य दे. ज्या पद्धतीने मला माझं शरीर सुखात ठेवण्याची अनंत इच्छा उत्पन्न होते, या साऱ्या जगातल्या सत्वांना या साऱ्या दुःखावरती मात करण्याचं पुण्य मिळू दे. म्हणजे एक भिक्खू ज्यावेळेला तपस्या करतो, साधना करतो, एक भिक्खू ज्यावेळेला ध्यान साधना करतात, त्यावेळेला ते साधना करताना केवळ आपल्यासाठीच नाही, तर ते आपल्याबरोबर जगातल्या सर्व सत्वांसाठी ते साधना करतात. आणि म्हणून इथे ज्यावेळेला मी भिक्खू म्हणून येतो, मला वाटते की 12 जुलै 1997ला मी 12वीला होतो. पहिल्यांदा मी इथे आलो डॉक्टर सर. आणि मी पहिल्यांदा आलो तर माझ्या डोळ्यातून अश्रू याच्यासाठी आले की ज्या ठिकाणी भिक्खूंनी साधना केली, तपस्या केली, ध्यान केलं, परंतु त्या ठिकाणी आज मात्र मोठी विदारक परिस्थिती आहे. आज खूप चांगली आहे, पण आजपासून 30 वर्षापूर्वी 97, 96 या दरम्यानच्या कालावधीमध्ये आणि आता म्हणजे अरहंताच्या भूमीमध्ये अरहंतांची उठाठेव होत नाही. या साधनेतल्या अनंत प्रभावशाली काम झालेल्या भूमीमध्ये आता कुठेतरी पुन्हा एकदा काशाय वस्त्र फिरत आहे. मग ते तिबेटन असेल, कंबोडियाचं असेल, सिलोनचं असेल, म्यानमारचं असेल, या जगभरातले बौद्ध भिक्खू आता इथे येतात. आज जसे ग्यात्से लोब्झंग लामा आमच्यासोबत आले, पद्मन लोब्झंग लामा आले आणि त्यांनी त्यांची एक प्रार्थना केली. याचा अर्थ की आता साऱ्या जगातलं काशाय वस्त्र पुन्हा एकदा या मातीत येत आहे आणि पुन्हा एकदा या मातीतली मैत्री घेऊन या जगात जात आहे. साऱ्या विश्वाच्या मातीत केवळ बुद्ध आहे. थायलंड, जपान, श्रीलंका, चायना, तिबेट, म्यानमार, कंबोडिया, सारं जग केवळ म्हणत आहे बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. या त्रिरत्नाचा उद्घोष जगाला शांती देईल, मैत्री देईल, करुणा देईल. इथे धर्म वाढवायचा नाही, इथे पंथ वाढवायचा नाही, इथे जाती वाढवायच्या नाहीत, इथे माणसाचं सुख वाढवायचं आहे, शांती वाढवायची आहे. माणसाला हवं असलेलं निरागस जीवनाचं तत्त्व इथे प्राप्त करायचं आहे. आणि तो कोण देईल? ते केवळ बुद्धशासनच या जगाला देऊ शकते. आणि म्हणून तथागत बुद्धशास्त्रा सदैव म्हणतात, या तुमच्या दुःखमुक्तीचं सत्य घेऊन जा. मी तुम्हाला धर्म देत नाही, मी तुम्हाला मार्ग देतो. मी तुमचा देव नाही, मी तुमचा ईश्वर नाही, मी तुमचा परमेश्वर नाही, मी तुमचा परमात्मा नाही, मी कोणता अवतारवाद नाही. मी कोण आहे? मी केवळ एक तुमचा मार्गदाता आहे. माझं काम आहे मार्ग देणे, तुमचं काम आहे त्या मार्गावर चालणे. याचाच अर्थ मी शास्ता आणि तुम्ही उपासक, उपासिका, फॉलोअर. याचाच अर्थ बुद्ध तथागताच्या या श्रेष्ठ वाणीने जगाला एक उत्कृष्ट मार्गदाता लाभला आणि त्या मार्गदाताचा उपदेश केवळ धम्म आहे आणि धम्माचा अंतिम हेतू दुःखमुक्तीचे अंतिम सत्य आहे. सज्जनो हो, या दुःखमुक्तीचं हे अंतिम सत्य या लेणीतून साऱ्या जगाला मिळालं. जे जे लोक आले नसतील, एक धम्मगुरू भिक्खू म्हणून मी तुम्हाला अनंत रूपाने आग्रह करेल, एकदा या, पुष्प घ्या,
आणि इथे बसून आपलं अनुमोदन करा. साधू साधू साधू.